गोंदिया शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीच्या डांगुर्ली घाटावरती यावर्षी पाणी पातळी खालावल्यामुळे गोंदिया शहरावरती जलसंकट ओढवण्याचे संकेत होते। दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने पुजारी टोला धरणामधून पाणी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली। मात्र डांगुर्ली इथे बंधारा बांधण्यात आला असून सध्या तरी आणखी 8 दिवस पुरेल इतका पाणीसाठा बंधाऱ्यामध्ये जमा झालाय। त्यामुळे पुजारी टोला धरणामधून सध्या पाणी सोडण्यात येणार नाही अशी माहिती धरणाच्या प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। बंधारा बांधल्यामुळे जमा झालेल्या पाणी साठ्यामधून आणखी 8 दिवस गोंदिया शहराला सुरळीत पाणी पुरवठा होऊ शकणार आहे। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या डांगुर्ली घाट या ठिकाणावरून गोंदिया शहरासह लगतच्या कुडवा आणि कटंगी या दोन गावांना पाणी पुरवठा केला जातो। मी सध्या याच डांगुर्ली घाट परिसरामध्ये आहे। आपण जर का दृश्यांमध्ये बघितलं तर गोंदिया शहराला आणि कटंगी कुडवा या दोन गावांना पाणी पुरवठा करण्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने डांगुर्ली घाट परिसरामध्ये मोठा असा बंधारा बांधण्यात आलेला आहे। आणि या बंधारा बांधल्यामुळे या ठिकाणी जो आहे वैनगंगा नदीमध्ये पाणी आता सध्या तरी स्थिरावलं आहे। जवळपास 8 दिवस पुरेल इतका पाणीसाठा आता या ठिकाणी स्थिरावलेला आहे। एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत घट झाल्याने सालेकसा तालुक्यातील पुजारी टोला धरणातून या ठिकाणी पाणी सोडण्यात येणार होते। मात्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने या ठिकाणी बंधारा बांधण्यात आला असल्याने सध्या तरी मुबलक प्रमाणात या ठिकाणी पाणीसाठा आहे। 8 दिवस पुरेल इतका पाणीसाठा सध्या या ठिकाणी असल्यामुळे आता पुजारी टोला धरणातून जो पाणी सोडण्यात येणार होता तो सध्या तरी सोडण्यात येणार नाही अशी माहिती धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे। मात्र हा जो बंधारा बांधला गेला या बंधाऱ्यामुळे आता सध्या तरी काहीशा प्रमाणात गोंदिया शहर असेल, कुडवा गाव, कटंगी गाव या दोन्ही गावांची पाण्याची समस्या सध्या तरी मिटल्याची आपल्याला बघायला मिळत आहे। देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया।